चा हॉटेल वृक्षवल्ली नक्कीच एक स्वादिष्ट जेवण म्हणून अवघ्या ठाणे जिल्ह्यामध्ये त्यांची ओळख हॉटेल वृक्षवल्ली हे मात्र ऑन स्क्रीनला आपण ते क्षणचित्र त्या हॉटेलचं पाहतोय आणि मित्रांनो एकदा जरूर भेट द्या. अगदी एकदम स्वादिष्ट असं भोजन जिथे मात्र मिळतं आणि योग्य दरात मिळतं. हॉटेल वृक्षवल्ली नाम नाही ब्रँड आहे बॉस. चला मॅचला होईल सुरुवात. दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला बॉल ऑन साईडला क्रॉस बॅटे स्ट्रोक अलाउंड द कार्पेट डीपमध्ये ट्रॅव्हल होते. क्षेत्ररक्षकाला चेस मोठी असेल परंतु शेवटच्या मोमेंटला बॉल अडवला जातोय. तिसरीसाठी निघालाय. तिसरी कंप्लीट होईल का? आणि नो डाऊट या ठिकाणी 3 धावा कंप्लीट झाल्या. 3 धाव्यांच्या मदतीने प्रारंभ आणि शुभारंभ होताना मॅचचं म्हणजेच बॅटिंग करत असताना चेंज द गेम खानदार या संघाचं पाहतोय. खातं ओपन झालंय. चांगलं शॉट इथे सिलेक्शन केलं होतं. गॅपमध्ये चांगले फटके खेळले जातात. बॅटरच्या माध्यमातून ओपनिंगसाठी चांगली कामगिरी सातत्याने या दोन खेळाडूंची चेंज द गेम खानदार संघाकडनं पाहत असतो. आणि मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनमध्ये 2 चॅम्पियन संघ इन ॲक्शनमध्ये आज भगवा चषक 2026 मध्ये खेळताना पाहतोय. बाकफुट स्क्वेअर कटचा अप्रतिम मारा. क्षेत्ररक्षक होता इनफिल्डमध्ये. त्याच्या हाताला चटका देऊन बॉल होते फरार. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा तो 4 चौकार. मैदान सोडताना आपण बॅटर अल्पेशला पाहतोय. 1 मोर बिग विकेट डाऊन म्हणजेच खूप मोठी विकेट लागते. बिग विकेट डाऊन म्हणजेच खूप मोठी विकेट लागते. खूप मोठा मासा गलाला लागतोय. कारण की ओपनिंग जोडी खूप महत्त्वाची असते क्रिकेटमध्ये. जेव्हा कोणती टीम खेळत असते तेव्हा ओपनिंग जोडीकडनं साजेची अशी कामगिरी जर आपल्या संघाकडनं स्टार्ट चांगला मिळत असला तर नक्कीच येणारा मिडल ऑर्डर आणि त्यानंतरचे खेळाडू चांगली फटकेबाजी करू शकतात. आणि एक आत्मविश्वास देखील बॅटिंग करत असताना टीमचा वाढत असतो. परंतु अल्पेशाला आता मात्र मैदान सोडावं लागते. आणि मागील मॅचमध्ये अफलातून कामगिरी करण या बॅटरने केली होती. त्याला मात्र एंटर केलं जात आहे. सध्याच्या घडीला चांगली ते बॅटिंग करावी लागेल करण या बॅटरला. अजय असेल माफ करा. अजय आणि संकेत ही जोडी पाहतोय. प्रवीण भोईर बॉलिंग मार्कवर. नेक्स्ट बॉल अगदी खोळ्यात होता परंतु बाकलीपला खाली ठेवलं होतं. बाटानी या पारच्या अगदी मधून बॉल थेट बिसावतो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आलाय. सध्या आपण पाहिलं तर नक्कीच चौकार वसूल केला होता. त्यानंतर प्रत्युत्तर द्यायचं होतं म्हणजेच प्रवीण अर्थात पांड्या या खेळाडूला या गोलंदाजाला आणि चांगलं प्रत्युत्तर देताना देखील पांड्याला आपण पाहिलं. पुढील बॉल ओव्हर द विकेटसाठी बाकफुटवर कट करण्याचा प्रयत्न परंतु बाटाने बॉलचा संपर्क नाही. स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न गली आणि पॉईंटच्या मधून काढायचा प्रयत्न जरूर केले जातात परंतु यश प्राप्त होत नाही. चांगली ते गोलंदाजी म्हणायला हरकत नाही. सातत्याने या टीमचा खेळ आपण मुरबाड टेनिस क्रिकेटमध्ये पाहत असतो. परंतु आज भगवा चषक 2026 मध्ये देखील चांगली कामगिरी करावी लागेल. त्या अनुषंगाने इथे चांगले प्रयत्न केले जातात. षटक क्रमांक 1 मध्ये देखील ऑन साईडला पुन्हा एकदा पायावरती जाऊन बॉल बदलतो. या लाऊड अपील केली जाते. पंचांकडे प्रश्न विचारले जातात परंतु नक्कीच लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल इक्वली जाईल. शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक बाकोडपांचा क्षेत्ररक्षक बॅकअपसाठी आला. आणि पाहता पाहता एका ओव्हरचा देखील खेळ या ठिकाणी समाप्त झाला. एका ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जी मात्र 8 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 4 षटकांची मॅच असेल. जास्तीत जास्त रन्स घेणं महत्त्वाचं राहील या मॅचमध्ये. परंतु आपण या मॅचमध्ये पाहिलं तर नक्कीच षटक क्रमांक 1 P1चं षटक असतं. प्रत्येक गोलंदाजावर दबावपूर्ण कामगिरी असते. प्रेशर मात्र असतं. परंतु पहिल्या बॉलवर चौकार जरूर वसूल झाला होता. त्यानंतर चांगलं कमबॅक. एक चौकार वसूल केला होता पांड्याच्या विरुद्ध. त्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न केला आणि यश देखील प्राप्त झालं. आणि फक्त 8 धावा खर्च केल्या. सेकंड स्पेलमध्ये आपण मल्हारी भोईर या गोलंदाजाला पाहू शकाल. चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी सातत्याने आदर्श 11 धानवली संघासाठी करत असतो. आडव्या बॅटने फोर्स केलं. डीपमध्ये ट्रॅव्हल केलं. फिल्डिंग चांगली पाहायला मिळते वाईडिश लोंगवांच्या दरम्यान. आणि चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सज्ज आहे. चांगली फिल्डिंग सजावट देखील आदर्श 11 धानवली या संघाची पाहतो. इनफिल्डमध्ये चांगली फिल्डिंग सजावट आहे. शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्डमॅन त्यानंतर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर त्यानंतर
खऱ्या पाहिलं तर शॉर्ट मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक आहे, त्यानंतर डीप कव्हर एक वायडिश लॉंग ऑफ मध्ये, एक वायडिश लॉंग ऑन मध्ये, एक डीप मिड विकेटला बाकफूटवर कट केलं. इनफिल्ड मध्ये बाकफूट पॉईंटच्या अगदी मधोमध बॉलला ट्रॅव्हल केलं. गोळीच्या वेगाने बॉल ट्रॅव्हल होते. क्षेत्ररक्षकाला चेस मोठी असेल परंतु अगदी शेवटच्या मोमेंटला जीवाच्या आतंकीने बॉल अडवला जातोय. तोपर्यंत दुसरीसाठी निघाला, दुसरी देखील पूर्ण केली आणि फेकी थोडी ॲक्युरेट पाहायला मिळते, म्हणजे ढिले पाहायला मिळते म्हणायला हरकत नाही. आणि दोन धाब्यांच्या मदतीने आता धावफलकावरती धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या सध्याच्या घडीला डबल डिजिट मध्ये कन्वर्ट झाली, डबल 1 मध्ये, म्हणजे 11 धावा आणि एका विकेटच्या मोबदल्यात 4 षटकांची मॅच मध्ये नक्कीच महत्व 3 असतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट देखील दोघांची पाहायला मिळते. 12 धावा असतील, माफ करा. मल्हारी भोईर फुल टॉस बॉल इनसाइड आउटचा अप्रतिम फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. वॅकंड एरियामध्ये बॉल पडला आणि दुसऱ्या धावेसाठी निघाला आणि नो डाऊट या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या. चांगली इथे फिल्डिंग वायडिश लॉंग ऑफ मध्ये पाहायला मिळते. 2 धाब्यांच्या मदतीने धावफलक पुढे सरकते. सध्या आपण चेन द गेम खानदार या संघाची धावसंख्या पाहिली तर 14 या आकड्यावर एका विकेटच्या मोबदल्या टीमच्या टोटलमध्ये जमा झाली आहे. अजय आणि संकेता या खेळाडूला चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल या मॅच मध्ये. मल्हारी भोईर याच्यावर आक्रमकता स्वीकार केले. उंची जास्त अंतर पाहणे गरजेचं राहील आणि बॉलला थेट पाठवून दिलाय सीमारेषे पार. हा येतो A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटका. प्रयत्न बाटर आपण अजयला पाहतोय. मागील मॅच मध्ये देखील अप्रतिम कामगिरी 4 षटकार ज्याच्या बाट मध्ये पाहायला मिळाले होते. अजय त्याने मात्र आता आपल्या संघासाठी पुन्हा एकदा हात खोलायला सुरुवात केली. वॉट बॅटिंग. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल हुक करण्याचा प्रयत्न डीप मध्ये जे मात्र ट्रॅव्हल केले आणि बॉल थांबणार नाहीये. बॉल अत्यंत वेगवान होता. आउटफील्डचा अत्यंत चांगला वापर केला. बॉटम हँडचा देखील चांगला वापर केला आणि बॉल सीमारेषेची सफर करत होता. युवराज सिंग आणि वीरेंद्र सेहवाग स्टँडच्या पलीकडे हा येणारा 4 चौकार. हरकत नाहीये. आपण चर्चा केली होती या 2 खेळाडूंची विकेट महत्वाची राहील. चेन द गेम खानदार या संघासाठी सातत्याने या खेळाडूची कामगिरी पाहत असतो परंतु आज देखील जे मात्र भगवा चषक 2026 मध्ये जे मात्र कामगिरी करतो. चांगली कामगिरी. वॉट बॅटिंग. मल्हारी भोईर यावर स्लॉट मध्ये इनटू द स्लॉट आणि आउट ऑफ द पार्क. बॉलला पाठवून दिले थेट मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा तो A1 क्वालिटीचा ब्रँडेड. आणि आज पुन्हा एकदा स्वप्न आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी चेन द गेम खानदार संघ भगवा चषक 2026 मध्ये एंटर झालेत आणि अफलातून कामगिरी ची मात्र या मॅच मध्ये देखील पाहतोय. कारण की 2 मातब्बर संघ आहेत. धानोली संघासारखा एक चांगला संघ तुमच्या समोर आहे. त्यांच्या विरुद्ध खेळण्यासाठी अप्रतिम फटकेबाजी करावी लागेल. पुन्हा एकदा इनसाइड आउट अप्रतिम फटका केलाय. एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण जबरदस्त पाहायला मिळतंय. बॉलला गॅदर केलं. एकच सिंगल घेतली गेली. एकापेक्षा अधिक मिळणार नाही. संत आणि हलवार पद्धतीने पहिल्या बॉलवर इथे मंगेशच्या विरुद्ध आक्रमकता स्वीकार करताना आपण बॅटरला पाहतोय अजय आणि संकेतला. तर सन्माननीय देवीदास बोटकुंडले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. ऑन साईडला ऑन द राईस फटका खेळण्याचा प्रयत्न. लाऊड अपील केली जाते. पंचांकडे प्रश्न विचारला जातो आणि पंचाने देखील बोट आकाशाकडे केलंय. विकेटचं पतन. महत्वाची विकेट. अजय बॅक टू द डगआउट. मंगेश भोईर या खेळाडूला आपण पाहिलं. वॉट अ बॉलिंग. चांगलं कमबॅक. ओहो बाकफूटवर कट करण्याचा प्रयत्न परंतु बॅटाने बॉलचं कनेक्शन नाही. यावेळी घडले काही नक्कीच बॅटरला देखील समजलं नाहीये. डॉट बॉल आलाय. मंगेश भोईरची अप्रतिम कामगिरी. अप्रतिम नियंत्रण देखील या टप्प्यावर इथे शोधलं आणि त्याच टप्प्यावर इथे गोलंदाजी करताना मंगेश भोईर या खेळाडूला पाहतोय. षटक क्रमांक 3 मध्ये अष्टपैलूची कामगिरी आपल्या संघासाठी या खेळाडूची आपण सातत्याने पाहत असतो. पुन्हा एकदा ऑन द राईस फटका फसला. मिस्टामिक स्ट्रोक. उंची जास्त अंतर कमी. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि पांड्या
प्रवीण भोईर तिथे पोहोचला आणि करत नाही चूक, टिपला जाईल झेल आणि संपला जाईल सुजल पवारचा खेळ. विकेट क्रमांक 3 आणि तिसरा धक्का देखील बसतो बॅटिंग करत असताना, म्हणजे चेंज गेम खानदार या संघासाठी 31 या धावसंख्येवर 4 षटकांची मॅच असेल. कारण अजय जोपर्यंत होता चांगली फटकेबाजी त्याच्या बॅटमध्ये येत होती, त्यानंतर त्याला देखील आपल्या संघाची साथ सोडण्यास भाग पाडलं म्हणजे मंगेश भोईर या खेळाडूने. आणि त्यानंतर चांगलं कमबॅक आपल्या संघासाठी करून दिले मंगेश भोईर या खेळाडूने. धावफलकावरती धावसंख्या 31 या आकड्यावर 2.4 बॉलचा खेळ झाला समाप्त. उमेश न्यू बॅटर, संकेत पवार अद्याप मैदानामध्ये आहे हे देखील विसरून चालणार नाही, कारण की त्याच्या बॅटमधनं देखील भरपूर चांगली कामगिरी मागील मॅचमध्ये आणि सातत्याने देखील पाहत असतो. पुढ्यात टाकला होता, परंतु ऑनसाईडला वळवायचा प्रयत्न जरूर केला. इथे क्षेत्ररक्षक येतोय दूरवरनं, वायडिश लोंगांवरनं, म्हणजेच पांड्या. प्रवीण भोईर अल्ला बॉलपर्यंत पोहोचला, एक सिंगल डबल म्हणजेच 2 धाव्यांचा प्रयत्न केला होता आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण झाली. सिंगल घेण्याचा मानस केला होता, त्यानंतर दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न जरूर राहिला होता आणि तो देखील त्या ठिकाणी शेवटच्या मोमेंटला का होईना तो मात्र प्रयत्न जो मात्र यशस्वी झाला आणि धावफलक जे मात्र वेगाने पुढे सरकते 33 या आकड्यावर. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट फाईन लेगमध्ये क्षेत्ररक्षक त्याच्याकडनं मिस्टेक पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्कीच कॅचेस विन द मॅचेस सातत्याने क्रिकेटमध्ये चांगलं जातं. आणि पकडा कॅच आणि जिंका क्रिकेटचा खेळ हे मात्र समीकरण आपण सातत्याने ऐकत असतो, परंतु नक्कीच इथे कॅच ड्रॉप झालाय. उमेश या खेळाडूची देखील महत्त्वाची विकेट होती, संकेत पवारची देखील महत्त्वाची विकेट आहे. या मॅचमध्ये चांगली पार्टनरशिप बिल्डअप करताना 2 खेळाडूंना देखील पाहतोय आणि सध्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जी मात्र जाऊन पोहोचले 34 या आकड्यावर 3 विकेटच्या देखील मोबदल्यात. षटक क्रमांक 1 मध्ये थोडंसं स्ट्रगल करताना आपण चेंज गेम खानदार या संघाला पाहिलं, परंतु त्यानंतर अजयच्या बॅटमध्ये चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली, पुन्हा एकदा कमबॅक करून दिला आपल्या संघाला. आणि त्यानंतर षटक क्रमांक 3 मध्ये मंगेश भोईरची अप्रतिम कामगिरी पाहायला मिळाली आणि पुन्हा एकदा आपल्या संघासाठी कमबॅक केलंय. वॉट बॉलिंग, पहिला बॉल जबरदस्त फटका, स्पीड साऊंड, बॉल आउट ऑफ द ग्राउंड. युवराज सिंग, वीरेंद्र सहवाग स्टँडच्या पलीकडे लांबच लांब ठोकलाय, जो मात्र उमेशने षटकार. चांगली बॅटिंग करावी लागेल, त्याच अनुषंगाने ते नक्कीच फलंदाजी करण्याचा मानस आणि माइंड सेट केलाय, कारण की शेवटचं षटक आहे आणि शेवटचं षटक क्रिकेटमध्ये हाणामारीचं षटक असतं. आणि आक्रमकता स्वीकार केली सागर या गोलंदाजावर. पहिल्या बॉलवर अटॅक चढवलाय उमेश रोठे या खेळाडूने. शॉर्ट बॉल होता, हुक करण्याचा प्रयत्न बॅकफुटर सफळ झाला होता, परंतु बॅट आणि बॉलचं कनेक्शन आहे, अगदी बॅटच्या खालून बॉल जाऊन थेट विसावतो विकेट किपरच्या हातामध्ये. चांगलं इथे स्विंग अँड मिस पटके खेळण्याचे प्रयत्न केले जातात, परंतु हवं तसं कनेक्शन आणि मिडलिंग होत नाहीये. मागील बॉलवर षटका जरूर ठोकलाय, त्यानंतर प्रत्युत्तर देताना सागरला पाहतोय. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आणि हे मात्र नक्कीच कॉलिंग थोडे खराब येते, परंतु चेंज गेम खानदारी संघासाठी ते चांगलं असेल, कारण की संकेत पवार चांगला टचमध्ये आहे, चांगली फटकेबाजी त्याच्या बॅटमधनं आता या वर्षीच्या हंगामामध्ये येतात, चांगले स्ट्रोक त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळतात. तर नक्कीच उमेश याला मात्र नक्की विकेट सॅक्रिफाईस करायला हरकत नव्हती आणि तेच काम उमेशने केलंय. संकेत पवारला स्ट्राईकवर आणायचं काम केलंय आणि आता ओम न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय. धावसंख्या 40 या आकड्यावर 4 विकेटच्या मोबदल्यात 3.3 बॉलचा खेळ झालाय समाप्त. 4 षटकांची मॅच असेल आणि 4 षटकामध्ये जास्तीत जास्त रन्स काढण्याचा प्रयत्न जो मात्र असेल. ऑन साईडला वळवलंय, खाली क्षेत्र निवडलं होतं, परंतु तिथे क्षेत्ररक्षक ला पोहोचला 2 धावा तोपर्यंत या ठिकाणी पलून पूर्ण केल्या आणि 2 धाब्यांच्या मदतीने धावसंख्या 42 या आकड्यावर.
42 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. चांगली इथे बॅटिंग, चांगली इथे गोलंदाजी षटक क्रमांक 3 मध्ये आणि षटक क्रमांक 4 मध्ये, आणि चांगली फलंदाजी जिमादा चेंदगेम खानदार या संघाचे षटक क्रमांक 2 मध्ये पाहायला मिळाली. हो पुन्हा एकदा स्लॉट मध्ये होता. इथे हेलिकॉप्टर उडवला बॉल आणि क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक ठेवणारा हा येतो A1 क्वालिटीचा षटका. बॉल, शेवटचा बॉल, पुन्हा एकदा टर्न करण्याचा प्रयत्न, आणि यावेळी ते घडलंय काय, विकेट. हा प्रश्न पडला होता, मनामध्ये काक्ष देखील होतं, पंचाचा डिसिजन येण्याची वाट पाहत होतं, आणि याच अनुषंगाने विकेट या ठिकाणी गमवताना शेवटच्या बॉलवर पाहता 4 ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. आणि हिट विकेटच्या माध्यमातून इथे विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. स्वतःचा बॉडी बॅलन्स इथे सांभाळू शकला नाहीये बॅटर, आणि त्याच अनुषंगाने थेट पाय जाऊन आदळला यष्ट्यांवरती, आणि इथे नक्कीच विकेट सॅक्रिफाईस करावी लागली. 4 षटकांची समाप्ती देखील या ठिकाणी पूर्ण झाली, आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या जी मात्र जाऊन पोहोचले 48 या आकड्यावर, आणि जिंकण्यासाठी मात्र 24 बॉल आणि 49 धावेंचं टार्गेट या ठिकाणी सेट केलं असेल. 24 बॉल 49 धावेंचं टार्गेट. तोपर्यंत आपण तुर्तास थांबूया आणि एक संधी देऊया DJ धनु. थँक्यू डीजे. ओपनिंग जोडी मैदानामध्ये दाखल झाले. मल्हारी भोईर आणि त्याच्या सोबतीला मंगेश भोईर या खेळाडूला पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवर अल्पेश, चांगली कामगिरी अल्पेश या खेळाडूची, या गोलंदाजाची देखील आपण सातत्याने पाहत असतो. आणि P1च्या षटकामध्ये नक्कीच एक माइंड सेट करावं लागतं, कारण की प्रत्येक बॅटर नक्कीच मोठे फटके खेळण्याच्या धुंदीत असतो. त्यांना मात्र नक्कीच सामोरे जाण्यासाठी अल्पेशाला इन्व्हाइट केले. 5 रन दिलं जातं. षटक क्रमांक 1 मध्ये विश्वास संपादित केला जातोय, आणि विश्वासाला सातत्यात आणावा लागेल, कारण की एक चांगली मॅच आहे समोर. संघ देखील चांगला आहे, त्यांच्या विरुद्ध चांगली गोलंदाजी करावी लागेल. यंगस्टार खेळाडू देखील चेंदगेम खानदार या संघाकडे आपण सातत्याने पाहत असतो, आणि आज चांगली कामगिरी करावी लागेल. भगवा चषक 2026 टेनिस बॉल क्रिकेटचा हा दमदार आयोजन, दमदार नियोजन, आणि त्या चषकामध्ये खेळताना नक्कीच एक आत्मविश्वास भरपूर असावा लागतो. पहिल्या बॉलवर नक्की डॉट बॉल आलाय, डॉट बॉल फेकला जातोय अल्पेशच्या विरुद्ध, मंगेशच्या विरुद्ध. अल्पेश या गोलंदाजाने सुरुवात चांगली पाहायला मिळते. 49 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट करावा लागेल.
ओहो, अगदी स्लॉट मध्ये होता, उडवलाय बॉल, लोंगांमध्ये ट्रॅव्हल केले आणि तिथे कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये, खाली क्षेत्रावर प्रहार आणि मंगेश भोईरच्या बॅटमधनं आलाय 4 रन चौकार. नंतर थोडासा आत्मविश्वास वाढताना आणि मनोबल वाढताना गोलंदाजाचं पाहिलं होतं अल्पेशच्या गोलंदाजाचं, परंतु त्यानंतर दुसऱ्या बॉलवर चौकार ठोकलाय. चांगलं कमबॅक, प्रारंभ आणि शुभारंभ होताना माचं बॅटिंग करत असताना आदर्श 11 धानोली या संघाचा देखील पाहतोय. अल्पेशच्या विरुद्ध ठोकलाय मंगेश भोईरने चौकार. फॉर द विकेटसाठी अल्पेश बॉलिंग ट्रॅकवर, षटक क्रमांक 1. ओहो, यावेळी जबरदस्त वॉट अ शॉट, उंची जास्त, अंतर देखील जास्त आणि चेंडूला पाठवून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मंगेश भोईरचा ब्रँड दाखवणारा षटका. त्यानंतर एक चौकार आणि त्यानंतर षटकार ठोकला, आसमान दाखवले आणि पुन्हा एकदा चांगलं इथे नक्कीच बॅटिंग मार्कवर मंगेश भोईरचा आत्मविश्वास वाढताना देखील पाहतोय. पुन्हा एकदा शॉर्ट बॉलवर हुक केले आणि थेट 6 धाव देखील बुक केले आहेत. लागोपाठचा मंगेश भोईरच्या बॅटमध्ये आलेला डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार 6. चांगली इथे फटकेबाजी, चांगली फटकेबाजी म्हणायला हरकत नाही बॅटिंग करत असताना आदर्श 11 धानोली या संघाकडनं. आणि एका अनुषंगाने पाहिलं तर मंगेश भोईरच्या बॅटमधनं देखील भरपूर चांगली फटकेबाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा उचललाय, बेगेट खेळलाय आणि लागोपाठचा तिसरा षटकार मंगेश भोईरच्या बॅटमधनं आलेला हा लांबच लांब, दूरच दूर भव्य षटकार. धावांचा पाठलाग करायचे बॅटिंग करत असताना आदर्श 11 धानोली या संघाला, परंतु पहिल्या ओव्हरमध्ये ते समीकरण सोपं करून ठेवलंय की काय आदर्श 11 धानोली या संघाच्या खेळाडूने. अर्थ एका अनुषंगाने मंगेश भोईरची देखील अप्रतिम कामगिरी पाहायला मिळते. 6 बॉलमध्ये 23 धावांचं कॉन्ट्रीब्युशन हा मॅच मध्ये देताना आपल्या संघासाठी या खेळाडूला पाहतोय. पुढील बॉल षटक क्रमांक 2. सुजल पवार बॉलिंग मार्कवर आलाय. पहिला बॉल वाईड, खराब चेंडू, 2 हात समांतर असतील पंचांचे आणि 1 धाव एक्स्ट्राच्या स्वरूपात अवांतर मिळेल. सध्या नक्कीच संकट आले आता फिल्डिंग करा टीम समोर, चेंज द गेम खानदार या संघासमोर. व्हाईट बॉलच्या साह्याने एक्स्ट्रा धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना देखील पाहतोय. धावसंख्या 24, लॉस ऑफ 0 विकेट 24 या आकड्यावर. ओहो, यावेळी पुन्हा एकदा शॉर्ट बॉलला हुक केलाय आणि बॉलला थेट पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय आणखीन एक षटकार.
पोहोचले. ओहो, महत्वाची विकेट घेण्यामध्ये यश प्राप्त झालंय. सुजल पवारला अखेरीस यश इथे प्राप्त झाले, परंतु सध्या आपण पाहिलं तर नक्कीच मॅच समीकरण इथे खुलं करून जाणारा बॅटरला देखील पाहतोय, ज्याच्या बॅटमध्ये आतापर्यंत 8 बॉल आणि 35 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघासाठी दिलंय. 5 षटकार देखील त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाले आणि धावफलकावरती धावसंख्या 36, लॉस ऑफ 1 विकेट. महत्वाची विकेट मंगेश भोईर बॅक टू द डगआउट. परंतु त्यानंतर आता मैदानामध्ये एंटर होताना शिवाय प्रवीण भोईर अर्थात पांड्या या खेळाडूंनी त्याची ओळख निर्माण केली आहे मुरबाड टेनिस क्रिकेटमध्ये. आता नक्कीच या मॅचला फिनिशिंग टच कशा प्रकारे देईल हे देखील पाहणं गरजेचं राहील, कारण की मॅचचं इक्वेशन पाहिलं तर 15 बॉल आणि 13 धाब्यांची आवश्यकता. एक तर्फे सामना मंगेश भोईर या बॅटरने नक्कीच आपल्या बॅटिंगच्या जीवावर या संघाला करून दिले, म्हणजेच अर्थात आदर्श 11 धानोली या संघाला 15 बॉल आणि जिंकण्यासाठी 13 धाब्यांची आवश्यकता. प्रवीण भोईरसाठी बॉल बॅक टू द बॉल, फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटनी बॉलचा हवं तसं कनेक्शन नाही आहे. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये सुजल पवारने हा बॉल अडवला जातोय आणि हा डॉट बॉल. 2 षटकार त्यानंतर प्रत्युत्तर, त्यानंतर हा आलेला डॉट बॉल. चांगलं इथे कमबॅक, मिनी कमबॅक म्हणायला हरकत नाही सुजल पवारचं. राईट राऊंड द विकेट. ऑन साईडला पुन्हा एकदा बोलवलं, टर्न केलं, डीप मध्ये ट्रॅव्हल केलं, एक सिंगल तर घेतली. चांगलं इथे बॉलला गॅदर केलं, डीप मध्ये चांगली फिल्डिंग. पंचांचा देखील इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. नो बॉल मयूरजी मार्के सरांचा मुख्य पंचांच्या भूमिकेत त्यांना पाहतोय आणि एक्स्ट्राच्या 2 धावा म्हणायला हरकत नाही. मल्हारी भोईर आतापर्यंत खऱ्या अर्थाने पाहिलं तर जास्ती स्ट्राईक रोटेट झाली नाहीये मल्हारी भोईर या बॅटरकडनं. फ्री हिटचा बॉल असेल, उघडा डोले पाहणे येणारा चेंडू असेल फ्री हिट, परंतु सध्या मॅच मध्ये नक्कीच समीकरण खुलं करून ठेवले म्हणजे मंगेश भोईरने, कारण की धावसंख्या आता जी मात्र जाऊन पोहोचले 38 या आकड्यावर. 14 बॉल आणि 11 धावांचं इक्वेशन हा मॅच मध्ये जिंकण्यासाठी बॅटिंग करत असताना आदर्श 11 धानोली या संघाला. सुजल पवार याच्यावर देखील आक्रमकता स्वीकार केली. शॉर्ट बॉल ऑन साईडला हुक केलं, डीप मध्ये ट्रॅव्हल केले, क्षेत्ररक्षक आहे, शेवटच्या मोमेंटला अडवला जातोय. चांगला बॉलला इथे अडवलं गेलं वाईडिश लोंगवान मध्ये. तोपर्यंत एकच सिंगल, एकापेक्षा अधिक मिळणार नाही. चांगली इथे खऱ्या अर्थाने पाहिलं आउटफील्डचा विचार केला तर आउटफील्ड अत्यंत वेगवान आहे आणि तिचा पुरेपूर वापर देखील घेताना बॅटरला आपण पाहतो. खेळपट्टी बॅटिंगसाठी भरपूर सपोर्ट करते, हे देखील आदर्श 11 धानोली या संघाने जाणलं होतं आणि त्याच पद्धतीने ती जबरदस्त फलंदाजी मंगेश भोईरची देखील पाहायला मिळाली होती. पुन्हा एकदा पुढ्यात बॉल समोर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन मध्ये बॉल ट्रॅव्हल केलंय, एकच सिंगल. चांगलं इथे बॉलला गॅदर केलं, वेगाने फिल्डर येतात, बॉल पर्यंत पोहोचतात, बॉलला गॅदर करतात आणि एक सिंगल, एक धावेने धावपळक पुढे सरकते. धावसंख्या 14, लॉस ऑफ 1 विकेट. 40 या आकड्यावर आता जिंकण्याचं समीकरण जर आपण पाहिलं तर नक्कीच 18 बॉल आणि फक्त जेव्हा तर 9 धाब्यांची आवश्यकता असेल. 12 बॉल आणि 9 धाब्यांची आवश्यकता आतापर्यंत, म्हणजे 4 षटकांची मॅच आहे, माफ करा, 4 षटकांची मॅच आणि जिंकण्यासाठी 12 बॉल आणि 9 धाब्यांची आवश्यकता असेल. 40 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. फक्त आणि फक्त 9 धाब्यांची आवश्यकता मॅच मध्ये जिंकण्यासाठी आदर्श 11 धानोली या संघाला. फुल टॉस बॉल, येथे मिस्टेक झाली आणि पंचाने क्विकली ते नो बॉल घोषित केलाय. वेस्ट ऑफ हाईट साठी पंचाने नक्कीच हा नो बॉल घोषित केलाय. खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्कीच एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. आता मात्र इक्वेशन पाहिलं तर नक्कीच 12 बॉल आणि 8 धाब्यांची आवश्यकता. मॅचचं समीकरण खुलं झालंय. फ्रीटचा बॉल ऑन साईडला बोलवलाय, स्लॉट मध्ये होता आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे उपस्थित. चांगली ते फिल्डिंग दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न केला जाईल, परंतु नकार दिलाय मल्हारी भोईरने आणि एकच धाबेवर या ठिकाणी समाधान मानावं लागेल. एकापेक्षा जे मात्र अधिक मिळणार नाहीये. मल्हारी भोईर अजूनही मात्र जास्त स्ट्राईकवर राहू शकला नाहीये, कारण की जे काही काम होतं, जे काही काम करायचं होतं ते मंगेश भोईर या खेळाडूने केलं.
सन्माननीय दत्तात्रयजी गीते सर, आपणास देखील विनंती असेल आपण देखील या मुख्य मंचावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून षटक क्रमांक 3 मध्ये उमेश बॉलिंग मार्कवर आलाय. पहिला खराब बॉल, त्यानंतर थोडंसं कमबॅक करण्याचा प्रयत्न. चेंज द पेस, गतीमध्ये परिवर्तन केलं. यावेळी लाऊड अपील केली जाते, पंचाकडे प्रश्न विचारला जातो आणि पंचाने देखील बोट आकाशाकडे केलंय आणि स्वतः जो मात्र मल्हारी भोईर मैदान सोडत होता, कारण की त्याला माहीत होतं की बॅटला ब्रश झालाय. त्यानंतर पंचाचा डिसिजन देखील येण्याची वाट न पाहता स्वतः मैदान सोडताना जो मात्र मल्हारी भोईरला ही खेळाडू वृत्ती असते मित्रांनो क्रिकेटमध्ये. सध्या आपण पाहिलं तर ती मल्हारी भोईर ह्याच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. सध्या आपण मागचं समीकरण पाहिलं म्हणजेच आता धावफलकावरती धावसंख्या 42 या आकड्यावर जाऊन पोहोचले आणि आता जिंकण्यासाठी खरे आता नक्कीच 10 बॉल आणि 7 धावींची आवश्यकता असेल. चला, बेल वाचवणं महत्वाचं राहील मित्रांनो, कारण की अजून एक सामना आपल्याला कव्हर करायचे. प्लीज थोडंसं सहकार्य करा, विनंती असेल. पुढील बॉल, ओहो, अगदी खोलात होता, समोर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. इथे क्षेत्ररक्षक उपस्थित आणि पकडला जाईल. आणखीन एक विकेट, आणखीन एक धक्का बसतो बॅटिंग करत असताना, म्हणजेच लागोपाठच्या 2 विकेट आदर्श 11 धानवली या संघाला. सध्या आपण टेनिस बॉल क्रिकेट मध्ये असे कारण म्हणजेच होणं कमीत कमी पाहत असतो, कारण की 12 बॉलमध्ये 6 धावा एकदा डिफेंड झाल्या होत्या जेव्हा धडाकेबाज चषकामध्ये आपण नक्कीच मागील मॅचमध्ये देखील उल्लेख केला होता. परंतु आज बघूया चषकामध्ये असं काय होईल का, हे चित्र पाहायला मिळेल का. अजूनही मात्र जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर नक्कीच 7 धाव्यांची आवश्यकता असेल. इथूनही चांगली गोलंदाजी करू शकतात, इथूनही कमबॅक करू शकतो जो मात्र चेंज द गेम खानदारे संघ. सध्याच्या घडीला 2 विकेट महत्त्वाच्या होत्या, त्या विकेट घेण्यामध्ये यश प्राप्त होताना देखील उमेश शहा गोलंदाजाला आपण पाहतोय. चला, बेल वाचवणं महत्त्वाचं राहील मित्रांनो, सातत्याने सूचना द्यायला लावू नका. पुढील बॉल, उमेश बॉलिंग मार्कवर. पुन्हा धीम्या गतीचा बॉल. इथे सध्याच्या घडीला जर नक्कीच पाहिलं तर खेळपट्टी बॅटिंगसाठी भरपूर सपोर्ट करते, परंतु हे देखील जाणलंय ते मात्र उमेश या गोलंदाजाने आणि अगदी स्लोवर गतीचा मारा करतोय. चेंज द पेस सातत्याने परिवर्तन करतो, लेन बॉलचा कट्टर बॉलचा वापर करतोय आणि पुन्हा एकदा आपल्या संघाला आशेचं किरण देखील दाखवताना उमेश या गोलंदाजाला या मॅचमध्ये पाहतोय. कारण की अजूनही मात्र जिंकण्यासाठी मात्र आवश्यकता असे 7 धाव्यांची. बॉल शिल्लक असतील ते मात्र 8. ओहो, अगदी खोल्यात होता, बॅकलिपला खाली ठेवलं, उडवायचा प्रयत्न, ऑफसाईडला स्टीअर केलाय. तोपर्यंत इथे पाहिलं तर लोंगापूर्ण क्षेत्ररक्षकाला बॉलपर्यंत पोहोचला, बॉलला गॅदर केलं, एक सिंगल घेतली जाईल, एक अपेक्षा अधिक मिळणार नाही. या अनुषंगाने ते पाहिलं तर नक्कीच धावफलक संत गतीने पुढे सरकते. आता मॅचमध्ये इक्वेशन आपण पाहिलं तर 7 बॉल शिल्लक असतील आणि 7 बॉलमध्ये जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त जी मात्र आवश्यकता असेल 6 या धाव्यांची. सरळगाव संघाचा कॅप्टन आपण देखील रेडी राहा, कारण की यानंतर एक चांगली बिग फाईट मॅच आपल्या समोर रंगेल. आता मात्र त्यांना सामोरे कोण जाईल, येणारी वेळ, येणारे 7 बॉल इथे सांगून जाते. ऑन साईडला वळवलंय, पुन्हा एकदा डीपमध्ये ट्रॅव्हल केलंय, क्षेत्ररक्षक आहे, चांगलं जजमेंट, चांगलं बॅकअप त्याच्याकडनं पाहायला मिळतंय. आणि तोपर्यंत आलेल्या 2 धावा एक कंप्लीट करून दुसरीसाठी निघाला, दुसरी धाव देखील पूर्ण झाली आणि याच अनुषंगाने धावफलकावरती धावसंख्या जी मात्र जाऊन पोहोचले 45 या आकड्यावर. मागचं आता इक्वेशन पाहिलं तर नक्कीच 6 बॉल शिल्लक असेल, 6 बॉलमध्ये जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त जी मात्र 4 धाव्यांची आवश्यकता असेल. 6 बॉल 4 धावा नक्कीच मॅचमध्ये परत येऊ शकतो का चेंज द गेम खानदारे हा संघ. येणारे 6 बॉल इथे सांगून जातील, येणारे 4 रन्स इथे सांगून जातील. काय होईल, काय घडेल, काय बिघडेल, येणारे नक्कीच इथे वेळ सांगून जाईल, यात काही शंका नाही. 6 बॉल आणि 4 धाव्यांची आवश्यकता, प्रयत्नांची पराकाष्ठा देखील भरपूर घ्यावी लागेल.
चेंज द गेम खानदार या संघासाठी चांगली गोलंदाजी करावी लागेल. ज्या पद्धतीने उमेशने गोलंदाजी केली षटक क्रमांक 3 मध्ये, त्याच पद्धतीची गोलंदाजी आता संकेत पवार या गोलंदाजाला देखील करावी लागेल आपल्या संघासाठी. आणि भगवा चषक 2026चा हा कारनामा रचण्यासाठी, एक नवा इतिहास करण्यासाठी नक्कीच येथे प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. संकेत पवार बॉलिंग ट्रॅकवर संघासाठी संकट मोक्षाची कामगिरी करावी लागेल. 6 बॉल आणि 4 धावा या ठिकाणी डिफेंड करावे लागतील. पहिला बॉल बाटशी ते कडा, विकेटचं पतन, महत्वाची विकेट, प्राइज विकेट. आणि आता पुन्हा एकदा मॅच मध्ये परत येतोय, आशेचं किरण जागृत होतोय चेंज द गेम खानदार या संघासाठी. मॅचचं आता इक्वेशन आपण पाहिलं, 5 बॉल आणि जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता. काय घडेल मॅच मध्ये, येणारे 5 बॉल इथे सांगून जातील. या गाणं असं काही मात्र नक्की संगीत देखील ऐकायला मिळत आहे, परंतु आता मैदानामध्ये देखील गिरीश नावाचा बाटर एंटर झालाय आणि नक्कीच चांगली कामगिरी करावी लागेल. आता मॅचचं इक्वेशन आपण पाहिलं, 5 बॉल आणि 4 धाब्यांचं समीकरण. काय घडेल मॅच मध्ये, येणारे 5 बॉल इथे सांगून जातील. सध्याच्या घडीला संकट मोक्षाची कामगिरी करण्यासाठी पाचारण दिलं, विश्वास संपादित केले संकेत पवार या गोलंदाजावर. आणि संकेतने देखील पहिला बॉलवर अप्रतिम कामगिरी केली आहे, परंतु एका मोठ्या फटक्याची अपेक्षा असेल आदर्श 11 धानुली या संघाला. बागपूटवर कट केलं इनफिल्ड मध्ये, क्षेत्ररक्षक त्याला चकवून हुलकावणी देऊन बॉल होतोय फरार आणि बॉल जातोय दन 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 करीत बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय विजयी चौकार. आदर्श 11 धानुली संघ पुढील मॅच मध्ये पुढील फेरीत दाखल झाले. चला आपण या हार्ड अँड टफ लक, तुम्ही देखील खूप चांगला संघर्ष केला चेंज द गेम खानदारे संघ. तुम्हाला देखील पुढील मॅचसाठी आणि अपकमिंग टुर्नामेंटसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. या स्पर्धेच्या वतीने आणि दिलेल्या वेळेवर या ठिकाणी उपस्थिती दाखवली त्याबद्दल तुमचा मनपूर्वक सस्नीय स्वागत. मॅन ऑफ द मॅच कडे देखील आपण जातोय. मॅन ऑफ द मॅचचा हिरो, ज्याने अवघ्या 9 बॉल मध्ये 35 धावांची खेळी केली आणि गोलंदाजी करत असताना एका ओव्हर मध्ये तब्बल 2 विकेट घेऊन फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या. तो मंगेश भोईर ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा हिरो. या मंगेश भोईर आपण, मॅन ऑफ द मॅचचा हिरो मंगेश भोईर. तर सन्माननीय मुख्य व्यासपीठावर आमचे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. देविदास बोटकुंडले साहेब यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड या ठिकाणी देत आहोत. मंगेश भोईर या खेळाडूला अप्रतिम कामगिरी मंगेश भोईर या खेळाडूची मिळाली आणि त्याच अनुषंगाने नक्कीच दमदार विजय देखील संपादित केला म्हणजे या संघाने. चला या मंगेश भोईर आपण आणि परिपूर्ण व सुसज्ज असे ग्रंथालय सुद्धा आहे. अद्ययावत व सुंदर अशी प्रयोगशाळा सुद्धा आहे. तसेच मुलींसाठी मोफत शिक्षण सुविधा उपलब्ध आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृत्ती उपलब्ध आहे. मुलांसाठी स्वतंत्र हॉस्टेल, मेस व कॅन्टीनची सुविधा सुद्धा आहे. विविध प्रकारचे कार्यक्रम, स्पोर्ट्स आणि गॅदरिंग सुद्धा ऑर्गनाइज होते. 2024 ते 26 मध्ये 80 विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मार्फत नोकरी उपलब्ध झाली आहे. आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्याचा आणि लवकरात लवकर या कॉलेजला व्हिजिट करा. एक आणि याच्या दिवस क्रमांक 1 मध्ये शेवटची मॅच. तर देविदास सर, सन्माननीय नक्कीच देविदास बोटकुंडले सर यांचा यथोचित मान सन्मान देखील आम्ही या ठिकाणी संपन्न करत आहोत आणि त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल देखील या ठिकाणी संपन्न करत आहोत. सर्वदा टॉस जिंकण्यासाठी जास्त
ओके जास्तीचा गोल होत नाहीये. ओके जास्तीचा गोल नाहीये. ओके ओके बॅटिंग असेल. चला धन्यवाद.